मातोश्री वृद्धाश्रमात सगळे आनंदाने राहत होते. संध्याकाळची वेळ होती. वृद्धाश्रमातील लोकांसाठी छान मेजवानीचा बेत बनवला होता. बटाट्याची भाजी, चपाती, वरण-भात आणि ताकसुद्धा होतं. सगळे आरामात बसून जेवण करत होते. सगळेजण आनंदाने जेवण करत होते, खुश होते. त्याचवेळी नेमकी एक फॉर्च्युनर आलिशान गाडी मातोश्री वृद्धाश्रमाच्या गेटवर आली. ती गाडी अश्विन आणि चेतनची होती. ती दोघेही त्यांच्या बाबांना या वृद्धाश्रमात त्यांनी आणून सोडलेलं होतं. अश्विनी आणि तिचा नवरा चेतन त्या गाडीतून उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसत होती. चेतन म्हणाला, अश्विनी, तुझ्या लक्षात आहे ना, हे तेच वृद्धाश्रम आहे जिथे आपण बाबांना सोडलं होतं. अश्विनी म्हणाली, हो, माझ्या चांगलंच लक्षात आहे, कारण मीच तर त्यांना इथे सोडवायला आली होती. अश्विनी आत जाताच मॅनेजर साहेबांना म्हणाली, आम्हाला प्रतापरावांना भेटायचं आहे. प्रतापरावांचं नाव ऐकताच मॅनेजर साहेब चकित झाले आणि त्या दोघांना वरपासून खालपर्यंत पाहू लागले. कारण साधारण 10 ते 12 वर्षांपासून प्रतापरावांना भेटायला किंवा त्यांची विचारपूस करायला कोणीही आलेलं नव्हतं. मॅनेजरने विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा चेतन म्हणाला, मी प्रतापरावांचा मुलगा आणि ही त्यांची सून आहे. हे पहा. त्याआधी मॅनेजर काही बोलणार तेवढ्यात एक वृद्ध माणूस डोळ्यांवर मोठा चष्मा लावून हातात काठी घेऊन आपल्या मुलासोबत तिथे पोहोचला. त्यांचा मुलगा त्या वृद्ध माणसाला वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी आला होता. आत येऊन मॅनेजर साहेबांना म्हणाला, साहेब, माझ्या वडिलांनी इथे दाखल करून घ्या, नाहीतर माझी बायको त्यांचं जगणं मुश्किल करून टाकेल. आजकाल तर ती माझ्या वडिलांवर हात उचलते, घरातील सर्व कामे करून घेते. मला ते पाहवत नाही, म्हणून मी माझ्या वडिलांना इथे घेऊन आलो आहे. हे ऐकताच मॅनेजर साहेब म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हाला लाज वाटत नाही का की बायको आपल्या वृद्ध वडिलांवर हात उचलते म्हणून तुम्ही त्यांना इथे घेऊन आला आहात? वडिलांनाऐवजी तुमच्या बायकोला इथे घेऊन आला असतात तर मी लगेच त्यांना वृद्धाश्रमात भरती केले असते. मॅनेजर साहेबांचे कठोर शब्द ऐकून माणसाचे डोळे शरमेने झुकले. तो काहीच बोलला नाही. सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर तो आपल्या वृद्ध वडिलांना असह्य एकटे सोडून तो निघून गेला. मुलाला जाताना पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. चेतन आणि अश्विनी हा सर्व प्रकार पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की कधी काळी ह्या वृद्ध माणसाच्या मुलाच्या जागी ते होते आणि त्यांनीही आपल्या वडिलांना असेच इथे आणून सोडले होते आणि त्यानंतर कधीच वडिलांची साधी चौकशीसुद्धा केली नव्हती की ते जिवंत आहेत की नाही. तो अनोळखी माणूस गेल्यानंतर अश्विनीने तिची बॅग उघडली आणि बॅगेतून लग्नपत्रिका बाहेर काढत मॅनेजरला दाखवत म्हणाली, सर, ही माझ्या मुलाची लग्नाची पत्रिका आहे. आम्ही त्याच्या आजोबांना म्हणजेच प्रतापरावांना लग्नासाठी घेऊन जायला आलो आहोत. आम्ही अमेरिकेत राहतो, पण त्याचे लग्न भारतात होईल. माझ्या मुलाचा हट्ट आहे, जर त्याच्या लग्नामध्ये त्याचे आजोबा आले नाहीत तर तो लग्न करणार नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही प्रतापरावांना बोलावून घ्या. आम्हाला त्यांची माफी मागायची आहे. जर ते लग्नाला आले नाहीत तर त्यांचा नातू लग्न करणार नाही. तेव्हा मॅनेजर साहेब रागात म्हणाले, तुमच्यासारख्या स्वार्थी सुनांना मी अगदी व्यवस्थित ओळखतो. वृद्धाश्रमात सोडल्यानंतर तुम्ही मागे वळून कधी आईवडिलांची साधी फोन करून चौकशी देखील करत नाहीत किंवा त्यांना कधी भेटायला येत नाहीत. आणि तसे तुम्ही ज्या प्रतापरावांबद्दल बोलता मला विचारत आहात ना, ते आता इथे राहत नाहीत. कारण तुम्ही जेव्हा त्यांना इथे सोडून गेला होतात तेव्हा ते या शहरामध्ये त्यांचं मन अजिबात लागत नव्हतं. ते त्यांच्या नातवाच्या आठवणीत सारखे रडत होते. त्यामुळे त्यांनी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले आणि याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत होता. म्हणून त्यांना ह्या आश्रमातून दुसऱ्या आश्रमामध्ये शिफ्ट केलं आहे. हे पहा, आता रात्र झाली आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही इथून निघून जा. इथल्या सर्वांची झोपायची वेळ झाली आहे. एका नवीन वृद्धाचे ॲडमिशन झालं आहे, त्यांनासुद्धा आम्हाला एका खोलीमध्ये शिफ्ट करायचं आहे. बाजूला उभ्या असलेल्या वृद्धांना चला काका असं बोलून मॅनेजर तिथून जाऊ लागले. तेव्हा अश्विनी मॅनेजर साहेबांना हात जोडून म्हणाली, हे बघा सर, तुम्हीच फक्त आम्हाला मदत करू शकता. प्लीज सांगा, आमचे बाबा कोणत्या वृद्धाश्रमामध्ये शिफ्ट झालेले आहेत? तेव्हा मॅनेजर रागाने म्हणाले, हे पहा, आता बरीच रात्र झाली आहे, तुम्ही निघा इथून. 1 आठवड्यानंतर या. तोपर्यंत मी प्रतापराव कोणत्या आश्रमात आहेत हे चेक करतो. चेतन म्हणाला, मॅनेजर साहेब, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण मुलाच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे आम्ही सारखं सारखं तुमच्या वृद्धाश्रमात येऊ शकत नाही. एवढं बोलून चेतन आणि अश्विनी नाराज होऊन वृद्धाश्रमातून बाहेर निघून गेले. अश्विनी आणि चेतन गाडीमध्ये बसून निघून जातात. वाटेत चेतन म्हणाला, हा सर्व तुझ्या हट्टीपणाचा परिणाम आहे. तूच बाबांना वृद्धाश्रमात सोडले होते आणि अमितला तूच खोटे सांगितले होतेस की तो
माझ्या धाकट्या भावाच्या आशिषच्या घरी आनंदामध्ये राहत आहे. आता तू खोटे बोलली होतीस तर मग शिक्षा तर मिळणारच ना. हे ऐकताच अश्विनी म्हणाली, तुम्हाला तर सवयच आहे, जर काही वाईट झाले तर त्याचे खापर तुम्ही माझ्या माथे फोडता. खरं तर तुझीच बाबांना अमेरिकेला घेऊन जायची इच्छा नव्हती. अश्विनी म्हणाली, मग बरोबरच आहे. आपण एकट्यानेच का त्यांना सांभाळायचं? ते फक्त तुमचेच एकट्याचेच वडील आहेत का? तुमच्या धाकट्या भावाचं काही कर्तव्य आहे की नाही? चेतन रागाने म्हणाले, तुझी बडबड आता बंद कर. आधी ही वेळ बडबड करण्याची नाही. अगं जर हे लग्न झाले नाही तरी करोडोंची डील हातातून जाईल बघ. आपण ह्या आधीच कर्जात बुडवलो आहोत. लग्न नाही झालं तर आपण रस्त्यावर येऊ. अमितला नीट समजावून सांग. त्याला म्हण की तू आता मोठा झाला आहेस. त्यामुळे सारखा लहान बाळासारखं आजोबाजो नावाचा जप करू नकोस. हट्ट सोडून दे आणि गुपचूप लग्नाला तयार हो. त्याने आपल्याला खूप फायदा होईल. आपले कर्जसुद्धा उतरेल. अश्विनी म्हणाले, अहो आता अमित मोठा झाला आहे. आता आपण त्याला कसं सांगायचे की आपण बाबांना त्यांच्या आशिषच्या काकांच्या घरी नाही तर वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते. आणि कुणास ठाऊक आता ही बाबा पण कोणत्या आश्रमामध्ये गेले आहेत आणि त्यांना कुठे शोधायचं. हॉटेलवर पोहोचल्यानंतर अश्विनी शांतपणे सोफ्यावर बसली होती आणि भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागली. अरे देवा, काय करावं? ह्या म्हाताऱ्याचे काय झाले? सुनबाई, तू एवढ्या रागामध्ये का बोलतेस? बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की अमितला उगाच काही उलटसुलट शिकवत जाऊ नका हो. म्हणून प्रतापराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, सुनबाई, मी असे काय बोललो म्हणून तू एवढी रागावली आहेस? अश्विनी म्हणाली, बाबा, आज सकाळी आम्ही तुमच्यासारखा खेडवळ भाषेत त्यांच्या मित्रांसोबत बोलत होता. अहो, आम्ही त्याला हायफाय अशा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवत आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित शिकू शकेल. तो एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक बनवू शकेल. पण तुम्ही तर त्याला बिघडवत आहात. तुम्हाला शिक्षणाचं काहीच महत्त्व नाही. एकतर स्वतः अडाणी आहात आणि त्यालासुद्धा अंगठा छाप बनवत आहात. या घरात लग्न करून माझे नशीबच उद्ध्वस्त झाले. कमीत कमी माझ्या मुलाच्या भविष्यासोबत तरी खेळू नका. माझा भाऊ किती मोठ्या पोझिशनवर आहे. प्रतापराव आश्चर्यचकित होऊन आपल्या सुनेचे बोलणे ऐकत होते. अश्विनी तिच्या नवऱ्याला म्हणाली, मी माझ्या मुलासाठी खूप स्वप्न पाहिले आहेत. तो मोठा माणूस व्हावा, खूप पैसे कमावेत असे मला वाटते. तुम्हाला माहीत नाही की तुमच्या तुटपुंच्या पगारात आपलं जगणं किती कठीण आहे. हे पहा, कृपा करून तुमच्या वडिलांना समजावा. त्यांना बजावून सांगा की अमितला शाळेत सोडवायला जाताना त्याच्याशी काही जास्त बोलत जाऊ नका. नाहीतर त्याचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक आपली टर उडवतील. प्रतापरावांना 2 मुले होते, चेतन आणि आशिष. दोन्ही मुली शहरात नोकरी करत होते आणि तिथेच आपल्या पत्नीसोबत स्थायिक झाले होते. प्रतापराव आपल्या पत्नीसोबत गावी राहत होते, पण काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे ते खूप एकटे पडले होते. 6 महिन्यानंतर गावातील आपली सर्व काही विकून ते खूप मोठ्या आनंदाने मोठ्या मुलाच्या घरी राहायला आले. त्यांना असे वाटले की पुढचं आयुष्य नातवंडांसोबत खूप चांगल्या प्रकारे घालवता येईल. धाकट्या मुलाने गावातील हिस्स्यातून काहीही घेतलं नाही, कारण त्याला आणि त्याच्या पत्नीला बाबांचा भार स्वतःवर घ्यायचा नव्हता. पण मोठ्या सुनेला अश्विनीला तर जास्तीत जास्त पैसे कमावून श्रीमंत होण्याचं भूत सवार झालं होतं. त्यामुळे ती सासऱ्याला स्वतःकडून ठेवून घेते आणि त्यांचे सर्व पैसे अश्विनीने स्वतःच्या खात्यावर जमा केले होते. बाबा इथे राहतील तर मुलाला शाळेत सोडतील, घेऊन येतील, भाजीला जातील, बाहेरची सर्व कामे फ्रीमध्ये करून घेता येतील आणि त्यामुळे तिचे पैसेही वाचतील. हा विचार करून तिने प्रतापरावांना आपल्या घरात ठेवून घेतले होते. पण हळूहळू तिला त्यांच्या गावंढळ भाषेची चीड येऊ लागली, कारण त्यामुळे तिचे हाय प्रोफाईल स्टेटस खराब होत होते आणि म्हणून सासऱ्याला ती खूप काही बोलायची. चेतन देखील बायकोच्या बोलण्याचे समर्थन करायचा. 10 वर्षांच्या अमितला आईचे कडबड बोलणे आवडत नव्हते. जेव्हा त्याची आई आजोबांना रागवायची, त्यांचा अपमान करायची, तेव्हा त्याची आईचा खूप राग यायचा. आज प्रतापराव काम करता करता थोडेसे गुणगुणत होते आणि त्यांना गुणगुणताना अमितने ऐकले आणि तो आपल्या मित्रांच्या पुढे गाऊ लागला. तर त्याची खूनच अश्विनी त्यांच्यावर काढत. एके दिवशी अमित हट्ट करू लागला की त्याला आजोबांसोबत शाळेला जायचं नाही. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, काय झालं? आम्ही तुला आजोबांसोबत शाळेला काय जायचं नाही आहे? हे बघ, तुला मी स्कूल बस लावलेली नाही, त्यामुळे तुझे आजोबा तुला शाळेत सोडतील. तेव्हा अमित म्हणाला, नाही मम्मा, मला आजोबांसोबत जायचं नाही.
हे ऐकताच प्रतापराव घाबरले आणि मनात म्हणाले, मी अमितचं किती लाड करतो तरी त्याला माझ्यासोबत शाळेत का जायचं नसेल. त्यामुळे आता अमित कधी त्याच्या आईवडिलांबरोबर तर कधी वडिलांसोबत शाळेला जाऊ लागला. पण त्याला आजोबांबरोबर शाळेला काय जायचं नव्हतं याचं कारण काही समजलं नाही. रात्री अश्विनी प्रतापरावांच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली, बाबा हे तुम्ही काही ठीक करत नाही आहात. प्रतापराव म्हणाले, पण सुनबाई मी काय केलं आहे. अश्विनी म्हणाली, तुम्ही स्वतःच्याच घरात चोरी केली आहे. अहो बाबा, मी तुम्हाला 3 टाईम गरम गरम खायला देते तरीसुद्धा तुम्ही चोरी करता. मला सांगा, तुम्ही किचनमधून 1 वाटी रबडी घेऊन आलात की नाही. प्रतापराव म्हणाले, नाही सुनबाई, तू रबडी बनवली होतीस का. मी तर जेवणामध्ये दूध चपाती खाल्ली आहे. हे बघ माझं ताट इथेच आहे. तू माझ्यावर खोटा आरोप करत आहेस. अश्विनी म्हणाली, खोटं बोलण्याची सुद्धा पद्धत असते बाबा. तुमच्याशिवाय या घरात आणखी कोण रबडी चोरणार आहे. मला ठाऊक आहे तुम्हाला रबडी आवडते. हे बघा, यावेळेस सोडून देते, पण पुन्हा अशी चूक करू नका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. एवढं बोलून ती आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेली. त्यानंतर 1 तासाने अमित गुपचूप आजोबांच्या खोलीमध्ये आला आणि म्हणाला, आजोबा आजोबा उठा. प्रतापराव म्हणाले, काय झालं अमित. तो म्हणाला, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे. मग मी तुम्हाला व्यवस्थित जेवण देत नाही म्हणून तुम्ही खूप अशक्त झाला आहात. 2-3 दिवस झाले तुम्ही आजारी आहात. हे बघा, तुमच्या अंगात तापसुद्धा वाटत आहे. जेवण करून घ्या. मी मम्मीच्या ताटातील 1 चपाती आधीच काढून ठेवली होती आणि 1 वाटी रबडीसुद्धा चोरून आणली आहे. हे प्रतापरावांच्या लक्षात आले की अश्विनी त्यांना विचारत होती की किचनमधून 1 चपाती आणि 1 वाटी रबडी कोणी चोरली आहे. प्रतापराव काही बोलणार तेवढ्यात अमितने आजोबांच्या तोंडावर बोट ठेवले आणि म्हणाला, बाबा आता काहीच बोलू नका, नाहीतर मम्मी ऐकेल, मग मात्र आपली काही खैर नाही. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी पैसेसुद्धा आणले आहे. या पैशातून तुम्ही स्वतःसाठी चप्पलसुद्धा विकत घ्या. तुमची चप्पल खूप खराब झाली आहे आणि ती चप्पल घालून तुम्ही मला शाळेत सोडवायला येत होतात. एवढं उन्हात पायी चालून तुमच्या दोन्ही पायांना फोड आले आहेत. त्यामुळे मी मम्मीला म्हणालो की मी आजोबांबरोबर शाळेत जाणार नाही. प्रतापराव आता मात्र आपल्या नातवाकडे एकटक पाहत होते. ते म्हणाले, अमित तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. तो म्हणाला, पैसे मी मम्मीच्या कपाटातून घेतले आहेत. प्रतापराव म्हणाले, बाळा चोरी करणं तर चुकीचं आहे ना. तू हे पैसे, ही चपाती रबडी का चोरलीस. अमित म्हणाला, आजोबा तुम्ही दररोज सकाळी पूजा करता तेव्हा गीतेचे पाठ ऐकता, ते वाचता, ते मी ऐकलं आहे. त्यात म्हटलं आहे की एखाद्याचं भलं करण्यासाठी खोटं बोलावं लागलं किंवा चोरी करावी लागली तरी ती करावी, ते पाप नाही. मग आजोबा हे पाप कसं झालं. मी काही पाप वगैरे करत नाही. बरं आता तुम्ही जेवण करून घ्या. लहानग्या अमितचे बोलणे ऐकून प्रतापरावांचे डोळे भरून आले. त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि अमितला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, किती भोळी आणि निरागस असतात ही मुलं. खरेच तर बोलतं आहे. अमित मुले लहान असतात तरीसुद्धा त्यांना सर्व काही समजते आणि काही मोठी माणसं असूनही त्यांना काहीच समजत नाही. समजत असलं तरी न समजल्यासारखं करतात. बरोबर चूक पाहूनसुद्धा दुर्लक्ष करतात. तेवढ्यात अश्विनी पाणी पिण्यासाठी उठली. रात्री पाणी घेऊन जायला ती विसरली होती. तेव्हा आजोबा आणि नातवाचं बोलणं तिच्या कानावर पडले. त्यानंतर ती प्रतापरावांच्या खोलीकडे येऊन दरवाजाला कान लावून सर्व काही ऐकत होती. अमित सारखा म्हणत होता, आजोबा तुम्ही मम्मीला सांगू नका की मी 1 वाटी रबडी चोरली आहे. तुमच्यासाठी नाही तर मम्मी मला सोडणार नाही. प्रतापराव म्हणाले, ठीक आहे अमित, आता तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप. अमित म्हणाला, नाही आजोबा, मला तुमच्या जवळच झोपायचं आहे. एकतर तुम्ही आजारी आहात, मग तुम्हाला काही हवे नको असल्यास तुम्ही कोणाला सांगणार. मी तुमच्याकडे दुर्लक्ष देईन. तुम्ही आरामात झोपा आणि हो, आधी हे औषध घ्या. अश्विनी आजोबा आणि नातवाचे प्रेम पाहून भयंकर रागाला गेली आणि पाय आपटत तिच्या खोलीत गेली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आता मी तुझ्या वडिलांना आपल्यासोबत ठेवू शकत नाही. तिच्या आवाजाने चेतन झोपेतून उठला आणि म्हणाला, बाई तू झोपेत बडबड करत आहेस का. शांतपणे झोप आणि मलाही शांतपणे झोपू दे. अश्विनी त्यावेळेस तर झोपली, पण सकाळी जेव्हा उठली तेव्हा अमितला शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठवायला गेली, पण अमित खोलीत नव्हता. त्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती रागाने सासऱ्याच्या खोलीत गेली आणि तिथे पाहिलं तर अमित त्यांच्या आजोबांजवळ झोपला होता.
अश्विनीने अमितला हाताने जोरात झटका देऊन उठवले आणि म्हणाली, पटकन उठ आणि तुझ्या खोलीत जाऊन तयार हो. शाळेला जायचं नाही का? मग सासऱ्यांना डोळे वटारून म्हणाली, बाबा तो तर लहान आहे, पण तुम्हाला अक्कल नाही का? तुम्ही सारखे खोकत असता. तुमच्यामुळे तो आजारी पडला तर काय करायचं? मी एकटी कोणाकोणाचं बघू? एकतर तुम्ही सारखे आजारी पडता, त्यामुळे तुमची उठाठेव सुद्धा मलाच करावी लागते. जरा बघा काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही स्वतःची. 2 दिवस झाला अंघोळ देखील केली नाही. तुम्ही सगळ्या खोलीत दुर्गंधी पसरली आहे. एकतर तुम्ही खोलीसुद्धा स्वच्छ करत नाहीत. रिकामटेकड्यासारखे नुसते बसून असता. दिवसभर खोलीत बसून काय करत असता काय माहिती. तुम्हाला घाण वगैरे दिसते की नाही? तुम्ही खूप कामचुकार झाला आहात. बाबा प्रतापराव म्हणाले, सुनबाई तुला मी काम करत नाही हे दिसते, पण माझी तब्येत खराब आहे म्हणून मला डॉक्टरांकडे घेऊन जावं, जेवण द्यावं, औषध द्यावी असं मात्र तुला वाटत नाही. तुला तर फक्त असं वाटतं की मी आजारी असलो तरी ह्या अवस्थेत सुद्धा काम करावं, हातपाय चालवावेत. हे बघ 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 मला बोलतानाही चक्कर येत आहे बघ. अश्विनी हसली आणि म्हणाली, घ्या आता यांना चक्कर येत आहे म्हणे. रात्री वाटीभर रबडी चाटून पुसून खाल्ली आणि आता म्हणत आहेत की मला चक्कर येत आहे. ती पुढे म्हणाली, बाबा तुमचे हातपाय कमी पण जीभ मात्र जास्त चालायला लागली आहे. एवढं बोलून ती रागाने तिच्या खोलीत निघून गेली. तेव्हा प्रतापराव मनात म्हणाले, जेव्हा मुले आजारी पडतात तेव्हा आईवडील त्यांना नेहमी आपल्या छातीशी लावून ठेवतात. तेव्हा तर आईवडिलांना भीती वाटत नाही की आम्ही सुद्धा मुलांमुळे आजारी पडू. असो. खोलीत गेल्यावर अश्विनी सगळा राग अमितवर काढू लागली. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, हे बघा आता पाणी डोक्यावरून जात आहे. मला भीती वाटते की बाबा माझ्या अमितला स्वतःकडे करून घेतील. आता मी त्यांना आपल्यासोबत एक क्षणही ठेवून राहू देणार नाही. चेतन काहीतरी करा, किंवा त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवून द्या, किंवा मग तुमच्या धाकट्या भावाच्या घरी पाठवा. आता मला ते ह्या घरात सहन होणार नाहीत. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. अश्विनीच्या आईचा फोन होता. अश्विनीने फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो आई, काय झालं? तू एवढं सकाळी फोन का केला आहेस? आई म्हणाली, त्याचं काय आहे ना, तुझ्या भावाला अमेरिकेमध्ये नोकरी मिळाली आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहोत. अश्विनी म्हणाली, काय काय आई, तुम्ही सर्वजण अमेरिकेला जाणार आहात? हो बेटा, तुझी सुद्धा इच्छा होती ना परदेशामध्ये सेटल होण्याची, मग तू जावई बापांना का सांगत नाहीस? तू त्यांनाही सांग ना ट्रान्सफर करून घ्यायला. अगं तिकडे नोकरी लागली तर पगारही वाढेल. बरं ऐक, तुम्ही सर्वजण आज रात्री जेवायला इकडे या, अमितला सुद्धा घेऊन ये. अश्विनी म्हणाली, ठीक आहे आई, आम्ही रात्री येऊ. मी आता फोन ठेवते, मला आम्हीच्या शाळेचा टिफिनसुद्धा बनवायचा आहे. ठीक आहे असे बोलून तिने फोन ठेवला. आईचे बोलणे ऐकून अश्विनीच्या डोक्यात जणू ठिणगी पडली होती. तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो माझ्या भावाने बघा किती लवकर प्रगती केली आहे, म्हणून कंपनी त्याला परदेशात पाठवत आहे. त्याचे प्रमोशन झाले आहे आणि एक तुम्ही आहात जे तिथेच अडकून बसला आहात. असे बोलून ती किचनमध्ये निघून गेली. रात्र झाली तेव्हा अश्विनी, चेतन आणि त्यांचा मुलगा अमित सर्वजण अश्विनीच्या माहेरी पोहोचले. आजीने नातवाच्या आवडीचा चॉकलेट केक बनवला होता आणि स्वतःच्या हाताने त्याला भरवलं सुद्धा. तरी देखील अमित नाराज होता, कारण त्याला त्याच्या आजोबांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे सतत काळजी वाटत होती की त्याच्या आजोबांनी जेवण केले की आहे की नाही. जेवण वगैरे आटपून ते तिघेही घरी पोहोचले तेव्हा अमित सरळ आजोबांच्या खोलीत गेला. त्याने पाहिले तर आजोबा झोपले होते, त्यामुळे त्याने आजोबांना डिस्टर्ब केले नाही. अश्विनीला अमितने आजोबांशी बोललेलं अजिबात आवडत नव्हते. त्याच्या डोक्यावर सुद्धा परदेशात जाण्याचं भूतच सवार झालं होतं. त्यामुळे ते आजोबा आणि नातवाला वेगळं करण्याचा प्रयत्न करू लागली. ती सतत चेतनच्या मागे लागायची की कंपनी तुम्हाला कधी परदेशात पाठवणार आहे. तेव्हा चेतन म्हणाला, अश्विनी, मला कंपनी परदेशात तर पाठवत आहे, पण मला तिकडेच जायचं नाही आणि जरी गेलो तरी बाबांना परदेशात राहायला आवडत नाही. त्यांना तिकडं नेणंही परवडणार नाही, त्यामुळे मी जाणार नाही आणि अशीच देखील त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही. अश्विनी म्हणाली, मग मी काय करू? तुझ्या बाबांसाठी मी माझ्या स्वप्नांचा चुराडा करू का? मी कुठे त्यांना परदेशात घेऊन चल म्हणते आहे? आपण त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात सोडू. चेतन म्हणाला, अगं पण तुला तर ठाऊक आहे ना, आम्हीचं त्याच्या आजोबांवर किती प्रेम आहे. तो त्याच्या आजोबांशिवाय कसा राहू शकेल? तो अजून लहान आहे. अश्विनी म्हणाले, आपण त्याला समजावून सांगेन की त्याला त्याचे आजोबा त्याच्या धाकट्या मुलाकडे म्हणजे त्याच्या काकाकडे आशिष काकांच्या घरी राहायला गेले आहेत.
आणि जोपर्यंत त्यांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत ते काकांच्याच घरी राहणार आहेत. तब्येत ठीक झाल्यानंतर ते आपल्याकडे येतील. अशा प्रकारे अश्विनी चेतनवर दबाव टाकू लागली. त्यामुळे त्याने एके दिवशी निर्णय घेतला की तो आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देईल. जेव्हा याबद्दल प्रतापरावांना ठाऊक झाले तेव्हा ते चेतनला विनवणी करू लागले. ते म्हणाले, चेतन, मला अमितपासून वेगळं करू नकोस. मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. मला सुद्धा तुमच्याबरोबर अमेरिकेला घेऊन चला. चेतन म्हणाला, बाबा, आम्ही तुम्हाला 6 महिन्यानंतर न्यायला येऊ. आधी आम्हाला तिकडे जाऊन शिफ्ट तर होऊ द्या. त्यानंतर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. तोपर्यंत तुम्ही आरामात वृद्धाश्रमात राहा. आणि अशा प्रकारे शेवटी अश्विनीने प्रतापरावांना वृद्धाश्रमात आणून सोडले आणि तिघे परदेशात निघून गेले. अमेरिकेला गेल्यानंतर जेव्हा अमित आजोबांबद्दल विचारायचा तेव्हा त्याची आई त्याला सांगायची की आजोबा काकांच्या घरी राहत आहेत. आपण 6 महिन्यानंतर त्यांना इकडे घेऊन येऊ. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आपल्यासोबत यायला नको म्हणत आहेत. आजोबा आणि नातवाचे बोलणे होऊ नये यासाठी अश्विनी नेहमी प्रयत्न करायची. त्यामुळे ती अमितला सारखा अभ्यासामध्ये बिझी ठेवायची. जे हळूहळू वेळ पुढे सरकत होता. अमित आता मोठा झाला. त्याचे शिक्षणही पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्यानंतर काही वर्षांनी कंपनी त्याला एका मोठ्या प्रकल्पासाठी 1 वर्षासाठी भारतात पाठवले, जिथे त्याला ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञान राबवायचे होते. प्रोजेक्टरवर काम करताना अमितची ओळख प्रियंका नावाच्या मुलीशी झाली. प्रियंका एका करोडपती कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती, पण तिला आपली वेगळी ओळख बनवून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा होती. त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत होते. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसातच अमितला जाणवले की प्रियंका तीच मुलगी आहे जिच्यासोबत त्याला आयुष्य घालवायचं आहे. प्रियंका आणि तिचे कुटुंबीय अमितच्या साधेपणा आणि चांगल्या स्वभावामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. प्रोजेक्टचं काम झाल्यानंतर अमित अमेरिकेला परत गेला आणि प्रियंकाबरोबर लग्न करणार असल्याचे त्याने आपल्या आईवडिलांना सांगितले. प्रियंका करोडपती घरातून आहे, चांगल्या कुटुंबातील आहे हे ऐकून अमितचे आई बाबा लग्नासाठी पटकन तयार झाले. कारण चेतन करोडो रुपयांच्या कर्जामध्ये बुडाला होता. त्याने चालू केलेली कंपनी घाट्यात गेली होती आणि जर यावेळी कर्ज वेळेत चुकते केले नाही तर तो रस्त्यावर येणार होता. हे त्याला व्यवस्थित ठाऊक होते. त्यामुळे हे लग्न झाल्यानंतरच फायदाच फायदा आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं. न मागता हुंडासुद्धा मिळणार होता. लग्नाची तयारी करण्यासाठी अश्विनी आणि चेतन भारतात जाण्याची तयारी करू लागले. कारण लग्न भारतात होणार होतं. त्यामुळे अमित त्यांना म्हणाला, मम्मा, माझ्या लग्नाची पत्रिका सर्वात आधी आजोबांना दे. खरं तर ते माझे आजोबा आहेत. त्यांना लग्नपत्रिका देण्याची काही गरज नाही. त्यांना फोनवर जरी सांगितलं तरी चालेल. मग तू त्यांना फोनवर बोल किंवा मग मला त्यांचा नंबर दे. मी तुला अनेकदा आजोबांचा किंवा काकांचा नंबर मागितला, पण तू दिला नाहीस. आता तरी दे. हे ऐकून अश्विनीला धक्काच बसला की आजपर्यंत ती अमितच्या हृदयातून आजोबांना काढू शकली नाही. तो म्हणाला, जर आजोबा माझ्या लग्नाला आले नाही तर मी कधीच लग्न करणार नाही. मग मी काकांच्या घरी आजोबांना भेटायलाही गेलो होतो. तेव्हा मला ठाऊक झाला की काका दुसरीकडे कुठेतरी राहतात. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. पण जर आजोबा लग्नाला आले नाही तर मी लग्नच करणार नाही. आणि हे मी तुला पुन्हा एकदा सांगतोय. आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. इकडे कर्जदारांनी चेतनवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यामुळे चेतनला कर्ज पटकन चुकते करून आपल्यावरचे ओझे हलके करायचे होते. अचानक फोनची घंटी वाजली आणि अश्विनी भूतकाळातून बाहेर आली. आई, आजोबा भेटले ना? कुठे आहेत ते? काही समजलं का? माझ्या लग्नाला येतील ना? अमित प्रश्नावरून प्रश्न विचारत होता. अश्विनी म्हणाली, हो बाळा, आजोबा भेटले आहेत आणि तुला आशीर्वाद द्यायला ते लग्नाला नक्की येणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विनी वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा मॅनेजरने सांगितलं की ज्या वृद्धाश्रमामध्ये प्रतापरावांना शिफ्ट केले होते त्या वृद्धाश्रमाला सोडून दुसरीकडे कुठेतरी गेले आहेत आणि कुठे गेले आहेत ते कोणालाही ठाऊक नाहीत. अश्विनी म्हणाली, पण मॅनेजर साहेब, जर त्याचे आजोबा भेटले नाहीत तर माझ्या मुलाचं लग्न होऊ शकणार नाही. यावर मॅनेजर साहेब म्हणाले, हे पहा, मी आता तुमची काही मदत करू शकत नाही. तुम्ही आता जाऊ शकता. तुम्ही मतलबी माणसं आहात. जेव्हा काम नसते तेव्हा वृद्ध माणसांना वृद्धाश्रमात सोडून जाता. तेवढंच तिथे एक स्त्री आली आणि म्हणाली, सर, महेश काका ज्यांचे 2 दिवसांपूर्वी ॲडमिशन झाले होते ते जेवायला नको म्हणत आहेत. त्यांना आपल्या घराची खूप आठवण येत आहे. मॅनेजर साहेब म्हणाले, पाहिले का,
आमच्यासाठी वृद्धांना सांभाळणं किती कठीण असतं. आणि अशीच अवस्था प्रतापरावांचीही होती. 6 महिने वाट पाहिल्यानंतर तुम्ही त्यांना घ्यायला देखील आला नाहीत म्हटल्यावर त्यांना काय वाटत असेल, हा विचार तुम्ही करू शकणार नाही. तेव्हा अश्विनी काही विचार करून म्हणाली, सर तुम्ही आमची मदत नक्कीच करू शकता. जर आपण महेश काकांना अमितचे आजोबा बनवून घेऊन गेलो तर अमितच्या लग्नासाठी तयार होईल. मॅनेजर साहेब म्हणाले, नाही, हे काही होऊ शकणार नाही. अश्विनी मॅनेजरसमोर हात जोडून म्हणाली, सर तुम्ही आमची मदत करू शकता. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खूप विनवणी केल्यानंतर मॅनेजर साहेब तयार झाले. 2 दिवसानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. अमित अमेरिकेतून भारतात आला. लग्न झाल्यानंतर पार्टी हॉलमध्ये जेव्हा महेश काका प्रतापरावांच्या वेशामध्ये आले तेव्हा अमितने आपल्या आजोबांना मिठी मारली आणि म्हणाला, आजोबा तुम्ही कुठे निघून गेला होतात? मी तुम्हाला किती मिस केलं. मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मी तुम्हाला खूप शोधले. महेश काकांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले. ते सुद्धा खूप भावूक झाले. अमित म्हणाला, आजोबा काय व्यवस्था करून ठेवली आहे. स्वतःची एवढी दाढी वाढली आहे. दाढी ठेवायला तर तुम्हाला अजिबात आवडत नव्हते आजोबा. तुम्ही तर मला ओळखायला सुद्धा येत नाहीत. तुमचा चेहराही खूप बदलला आहे. अश्विनी गडबडीने म्हणाली, अरे बाळा तू त्यांना 15 वर्षांनी पाहतो आहेस ना, त्यामुळे तू त्यांना ओळखू शकत नाही आहेस. अमित पुढे म्हणाला, आजोबा मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले आहेत. रबडी तुम्हाला आवडते ना? ही घ्या रबडी. महेश काका म्हणाले, पण मी रबडी खात नाही. चेतन आणि अश्विनी एकमेकांकडे पाहून म्हणाले, अरे बाळा तुझ्या आजोबांना डायबिटीज झाला आहे ना, त्यामुळे ते रबडी खायला नकार देत आहेत. अमित म्हणाला, असे तर होऊ शकत नाही, कारण हे माझे आजोबा नाहीत. चेतन म्हणाला, अरे हे तुझे आजोबाच आहेत. अमित म्हणाला, बाबा जर हे माझे आजोबा आहेत तर मग ते कोण आहेत जे माझ्यासमोर उभे आहेत? अश्विनी आणि चेतन मागे वळून पाहतात तर प्रतापराव उभे होते. त्यांना पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि त्यांची चोरी पकडली गेली. ते दोघे आपल्या मुलाला नजर मिळवू शकत नव्हते. अमित म्हणाला, मम्मा प्रोजेक्टच्या कामासाठी जेव्हा मी भारतात गेलो होतो तेव्हा मला कंपनीद्वारे एका हॉटेलमध्ये थांबवले गेले होते. तेव्हा हॉटेल खूप मोठे आणि आलिशान होते. सकाळी नाश्ता करताना माझी नजर जेव्हा तिथे सफाई कर्मचाऱ्यांवर पडली तेव्हा मी पाहिले तर एक अशक्त आणि वृद्ध माणूस झाडांना पाणी देत होता, झाडू मारत होता. त्यांना पाहताच मला माझ्या आजोबांची आठवण आली. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, आजोबा. माझा आवाज ऐकून आजोबा मागे वळून पाहिले, पण ते नातवाला ओळखू शकले नाहीत. या 10 वर्षात अमित खूप स्मार्ट आणि मोठा आणि सुंदर दिसायला लागला होता. अमितने आपल्या आजोबांना बरोबर ओळखले होते, कारण तो त्यांना विसरू शकला नव्हता. त्याच्या आजोबांवर जीवापाड प्रेम होते. तो आजोबांना म्हणाला, आजोबा मी तुमचा नातू अमित अमेरिकेवरून आलो आहे. प्रतापरावांनी अमितला मग मिठी मारली आणि ते बराच वेळ रडत राहिले. अमित म्हणाला, आजोबा तुम्ही तर काकांच्या घरी गेला होतात ना, मग तुम्ही इथे कसे? तेव्हा प्रतापराव म्हणाले, दुर्दैवाने मी इथे आलो आहे. वृद्धाश्रमाच्या लोकांनी मला इथे पाठवलं आहे, कारण तिथे निधीची कमतरता आहे. मग त्यांचा खर्च कसा भागणार? त्यामुळे मी आणि माझे अनेक सोबती या मोठ्या हॉटेलचे काम करतो, जेणेकरून वृद्धाश्रमातील लोकांचं जीवन व्यवस्थित चालू शकेल. आजोबांची अशी अवस्था पाहून अमितला धक्का बसला. तेव्हाच त्यांनी शपथ घेतली की तो त्याच्या आईवडिलांना चांगलाच धडा शिकवणार. त्यामुळे त्याने आजोबांना लग्नपत्रिका देण्याचा प्लॅन बनवला, जेणेकरून आईवडील परेशान होऊन आजोबांना शोधतील आणि आपली चूक कबूल करतील. पण आईबाबांनी तर आणखी एका चुकीचं पाऊल उचललं, ज्याचे त्यांनी कधी विचारही केला नव्हता. अमित रागाने म्हणाला, मम्मी मी आजोबांना घेऊन भारतात राहणार आहे आणि तुम्ही दोघे परदेशात राहा. तुम्ही दोघांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे होते. परदेशात राहण्याची तुमची खूप इच्छा होती ना? आपली संस्कृती सभ्यता सोडून, आपल्या माणसांना सोडून परदेशात जाऊन स्थायिक होण्याच्या स्वप्नांची कुणी कसा विचार करू शकतो? अमितची आई म्हणाली, नाही बाळा, तू आम्हाला सोडून गेलास तर आम्ही कोणाच्या आधारे जगणार? अमित म्हणाला, आई तू वृद्धाश्रमात जाऊन राहू शकतेस, पण आता मी तुमच्यासोबत राहणार नाही. अश्विनी प्रतापरावांचे पाय धरून विनवणी करू लागली, आम्हाला माफ करा बाबा, पण अमितला समजवा, तो तुमचं बोलणं टाळणार नाही. आपण सर्वजण एका घरात एका छताखाली आनंदाने राहू. प्रतापराव म्हणाले, अमित बाळा, तुझे संस्कार तुझ्या आईवडिलांपेक्षा खूप चांगले आहेत रे. मी माझ्या मुलांना संस्कार देऊ शकलो नाही, पण तुझ्यामध्ये ते संस्कार नक्की आले आहेत.
तू तुझ्या आईबरोबर असे वागू नकोस, जसे त्यांनी माझ्यासोबत केलं. नाहीतर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक? तो काय देवाकडे माझी एकच विनंती आहे की कोणत्याही मुलाने आपल्या वृद्ध आईवडिलांना एकटं सोडून परदेशात जाऊ नये. अमित बाळा, तू तरी अशी चूक करू नकोस. आपल्या आजोबांचे बोलणे ऐकून अमित आपल्या आजोबांचे बोलणे नाकारू शकला नाही. शेवटी त्याने त्याच्या आईवडिलांना माफ केले. माफ तर केले, पण तो आईवडिलांना आजही अजिबात बोलत नाही मनमोकळेपणाने. आणि हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. बोलल्याप्रमाणे अमित भारतात स्थायिक झाला. भारतात आल्याबरोबर त्याने त्या वृद्धाश्रमावर पोलिसांकडून कारवाई केली की जिथे वृद्धांना कामासाठी बाहेर पाठवले जाते. आज प्रतापराव आपला नातू आणि नातसुनेसह अगदी आनंदाने राहत आहेत. तर तिकडे अमितचे आईवडील मात्र एकाकी आयुष्य जगत आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ बरोबर मिळालं होतं. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.